मतचोरीच्या राज ठाकरेंच्या आरोपांवरून मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावलाय। राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असल्याचं महाजन म्हणाले। बेस्टच्या निवडणुकीमध्ये यांना शून्य फोडता आला नाही असंही महाजनांनी म्हटलंय। आता ती म्हण आपल्याकडे ती वारंवार रिपीट होते की नाचता येईना अंगण वाकडं। आता परवाच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये तर ठप्पे मारले गेले। तुम्ही जो मराठी माणूस म्हणून एवढा कागावा करता आहात, आपल्याला कोणी मतदान केलं? आपल्याला शून्य सुद्धा फोडता आला नाही। तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान सुद्धा केलं नाही। आणि मग असं असताना कधी मतपेट्यांच्या बाबतीत बरोबर त्याच्या खराब झालेल्या आहेत, कधी मग ते बॅलेट पेपर गॅस सांगायचं, कधी मतदार याद्या खराब झाल्या सांगायचं। म्हणजे लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि म्हणून तुम्ही बस प्रत्येक वेळेला नवीन नवीन कारण शोधायचे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर कराड शहरापासून तासवडे टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। कोल्हापूरकडे मुक्कामी जाणारा दौरा रद्द करून कराडमध्येच अजितदादांचा मुक्काम असल्याची माहिती समोर येते आहे। कराडच्या शासकीय विश्रामगृहात अजित पवारांचा आजचा मुक्काम असेल अशी माहिती समोर येते आणि त्याला कारण ठरलेलं आहे वाहतूक कोंडी। पुणे बंगळुरू महामार्गावर कराड शहरापासून तासवडे टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे आणि याचा फटका जसं सामान्य लोकांना बसतोय तसाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसलेला आहे। त्यांना कोल्हापूरचा मुक्कामी दौरा त्यांचा होता, त्या ठिकाणी जायचं होतं, पण रस्त्यावर मध्येच वाहतूक कोंडी लागल्यानं त्यांचा कार्यक्रम बदललेला आहे। हा दौरा रद्द करून कराडमध्येच अजितदादांचा मुक्काम असेल अशी माहिती आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचं दिसतंय आणि ज्या पद्धतीनं लोकांना तासनतास वाहतूक कोंडीमध्ये थांबून राहावं लागतं, तसंच अजित पवारांचा ताफा सुद्धा अडकलेला होता आणि त्यामुळे त्यांचा हा जो दौरा आहे, कार्यक्रम आहे, तो आता बदलल्याची माहिती समोर येते। कराडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये अजित पवारांचा मुक्काम असेल।